होम मध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत। आज पुन्हा एकदा आपल्या भेटीला आले आहेत प्रसिद्ध वास्तुतज्ञ ज्योतिर्विद आनंद पिंपळकर सर। तुमचं शो मध्ये स्वागत। साईराम सर, वास्तूवर अनेक गोष्टींचा परिणाम होत असतो, बरोबर। वास्तूवर संगीताचा परिणाम होतो का? अगदी बरोबर। वास्तूवरती प्रत्येक गोष्टीच्या कंपन लहरीचा, ध्वनी लहरीचा, गंध लहरीचा, ऊर्जा लहरीचा परिणाम हा होतच असतो। कमी अधिक स्वरूपामध्ये तो जाणवतो। आणि म्हणूनच जर तू पूर्वी ऐकलं असेल किंवा पूर्वी असे गायक होते की ज्यांनी दीपराग म्हटला तर दिवे जळायचे, अगदी त्यांनी समजा मेघ मल्हार म्हटला तर पाऊस पडायचा, म्हणजे त्याच्यामध्ये काही अतथ्य नाही। किंवा आपण असंही ऐकलं असेल की पूर्वी पाऊस पडत नसायचा म्हणून यज्ञ केला जायचा आणि यज्ञ केल्यानंतर पाऊस पडायचा। अर्थात यज्ञ करणारे लोक पण तेवढे पवित्र आणि ताकदवान असायचे। आताच्याच लोकांना तुम्ही म्हणाल की दाखवा यज्ञ करून पाऊस पडलेला, तर मग ते शक्य नाही होणार, कारण तेवढी पवित्रता आपण वातावरणात नाही, आपल्यात नाही, आपल्या प्रवृत्तीत ती राहिलेली नाही। त्यामुळे आपल्यात नाही तर तो करणारा तो पण तसाच आपल्यासारखाच असतो। त्यामुळे तेवढी पवित्रता न राहिल्यामुळे त्याच्यामध्ये तेवढी ताकद राहिली नाही, पण तरी सुद्धा नादामध्ये ब्रह्म असतो। आणि म्हणून कोणताही मंत्र जर आपण ऐकला तर त्या मंत्रामध्ये एक प्रकारची लय आहे। तर ती लय म्हणजे काय, तर सांगीतिकच लय आहे ना ती एक प्रकारची। मंत्र जर तू बघशील गणानाम त्वाम गणापते गम हवामय, ही जी लय बघशील तू, तर याच्यामध्ये संगीताप्रमाणे मंत्र सुद्धा असतात। गणानाम त्वाम अशा पद्धतीचे मंत्र सुद्धा म्हटले जातात। असे वेगवेगळ्या पद्धतीने नादब्रह्माच्या माध्यमातून वातावरणामध्ये एक प्रकारची लहर निर्माण करणं म्हणजे संगीताचा त्या वास्तूवरती परिणाम करणं। आता यासाठी आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी मंत्राच्या माध्यमातून, गायनाच्या माध्यमातून म्हटल्याच पाहिजेत असं काही नाही। एखादा माणूस बेसुरी असू शकतो, दुसऱ्याला त्याचा त्रास होईल। यासाठी वेगवेगळे राग शास्त्रकारांनी निर्माण केलेत, ते काय आपण केलेले नाही, ते पूर्वापार आलेले आहेत। आणि म्हणून काही ठराविक वेळेत ठराविक रागांची जर का तुम्ही संगीत तुमच्या वास्तूमध्ये लावलं तर त्या वास्तूमध्ये एक वेगळी ऊर्जा तुम्हाला जाणवेल। जसं की पहाटेच्या वेळेस अहिर भैरव, भैरव किंवा गुर्जर तोडी नावाचा राग गायला जातो। त्याच्यामध्ये भूपाळी हा एक प्रकार झाला म्हणजे गायनाचा। तर त्याच्यामध्ये भूपाळी बघ, उठी उठी गोपाळ आपण म्हणतो त्यावेळेस घनश्याम सुंदरा, किती छान वाटतं ते कानाला। ती सकाळची वेळ, त्या आता तर काय बैल किंवा झुंझुमुंचं वातावरण, अगदी बरोबर। त्यावेळच्या वातावरणातलं गायनाची पद्धत किंवा त्याचे राग, त्याचे आलाप, ते सगळे खूप सुंदर असतात। त्या वातावरणाला ते एनर्जाइज करतात, त्या पंचमहाभूतांशी नादब्रह्माच्या माध्यमातून कंपन लहरी तयार करतात, वातावरणामध्ये एक प्रकारची एनर्जी निर्माण करतात। त्याच्यानंतर साधारणपणे 9 ते 12 या दरम्यान भीमपलास, खमाट, काफी, गंधार, निषाद आणि कोमल हे स्वरलहरी म्हटल्या जातात। याचा त्यावेळच्या वातावरणावरती परिणाम होतो, वातावरणाच्या शुद्धीकरणावर। त्यानंतर 12 ते 4 दरम्यान, दुपारी 12 ते 4 दरम्यान दरबारी आहे, दिन की पुरिया आणि बागेश्री हे राग आळवले जातात। किंवा त्या 4 ते 7चा जो काळ आहे संध्याकाळचा, त्यात मारवा, सोहनी, पंचम, मधुवंती, पुरिया, कल्याण, यमन या रागांचा वापर केला जातो आणि त्या माध्यमातून वातावरणात ऊर्जा लहरी, ध्वनी लहरी निर्माण केल्या जातात। तर रात्री 7 नंतर दरबारी कानडा, जोग, दरबारी कानडा, जोग असे वेगवेगळे प्रकार आहेत। त्याच्यामध्ये असे विविध पद्धतीचे राग आळवून सुद्धा आपण आपल्या नादाने ब्रह्मापर्यंत आपल्या गाराणी मांडू शकतो आणि त्या माध्यमातून आपल्या वास्तूमध्ये खूप सुंदर सुंदर बदल आपल्याला जाणवू शकतात। शास्त्रकार तुम्ही YouTube वरती जर गेलात तर त्याच्यामध्ये तुम्ही साऊंड वेव्स नावाचं जर का टाकलं तर तुमच्या लक्षात येईल की त्यांनी काय केलं की एका मोठ्या साऊंड वरती एक पांढरं टाईट कापड बांधलं आणि त्याच्यावरती थोडीशी वरई टाकली पांढरी, आणि त्यांनी ओम असा दीर्घ ध्वनी दिला, तर त्याच्यावर आपोआप ओमचा आकार आलेला आहे। किंवा रांगोळ्यांचे विविध, माझं मन नाही सांगत आहे, माझ्या मनाचं मी नाही सांगत आहे, हे सगळं आपण पाहू शकतो। आणि हे संशोधन परदेशातल्या लोकांनी केले आणि ते त्याच्यात दाखवले। आणि म्हणून जरूर हे बघावं की कंपन लहरीच्या नुसत्या माध्यमातून, नुसत्या ओंकाराच्या स्वरातून सुद्धा ओंकाराची निर्मिती होते। आणि म्हणूनच या रांगोळ्या आपण काढतो त्या वेगवेगळे आकार आपल्याला त्याच्यात बघायला मिळतात। म्हणजे या प्रत्येक गोष्टी मागे 100% विज्ञान आणि शास्त्र लपलेलं आहे। तसंच संगीताच्या बाबतीत सुद्धा आहे। तुला माहिती आहे रचना की हल्ली असं संशोधन करण्यात आलंय की जे गाई गुरांचं जे दूध काढलं जातं तर त्यांच्या गोठ्यामध्ये जर संगीत लावलं मंद तर त्यांचं दुधाचं प्रमाण वाढतं। किंबहुना शेतामध्ये जर आपण ठिकठिकाणी संगीत लावलं तर शेताची ग्रोथ किंवा फळांची ग्रोथ पण जास्ती होते। म्हणजे हे संशोधन परदेशांनी केलेलं आहे आणि म्हणूनच संगीताचा मानवी जीवनावर आणि वास्तवावर परिणाम होतो। सर, एक खरं तर सांगीतिक वातावरणात भारलेली माहिती तुम्ही मला देत होता, असं मला खरं तर आता अनुभव येत होता। पुन्हा एकदा तुम्ही इथे आलात आणि एवढी छान माहिती आम्हाला दिली, त्याबद्दल खरंच धन्यवाद। आपण मात्र आज इथेच थांबूयात, उद्या पुन्हा भेटूया ड्रीम होम मध्ये। तोपर्यंत नमस्कार।